नमस्कार. आजचा हा व्हिडिओ मी खास पालकांसाठी बनवत आहे. आता उद्यापासून सगळ्यांच्या शाळा सुरू होत आहेत. प्रत्येक पालक हा विचार करतात की माझ्या मुलाला इंग्लिश छान जमलं पाहिजे, सायन्स छान आलं पाहिजे, मॅथ्स छान आलं पाहिजे, इंग्लिशमध्ये मार्क्स छान पडले पाहिजेत आणि या दृष्टीने आपण एखादा क्लास जॉईन करतो. आणि असे क्लास करत 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 मुलांचं ग्रॅज्युएशन होतं, पोस्ट ग्रॅज्युएशन होतं आणि जेव्हा ही मुलं मार्केटमध्ये जातात त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांना ना त्या परीक्षेचे मार्क्स विचारले जातात, ना त्या विषयामधला एखाद्या धड्याचे लेखक विचारले जातात. मग त्यांना विचारलं जातं काय, तर तो मुलगा त्या ठिकाणी कशा पद्धतीने कम्युनिकेट करतोय हे पाहिलं जातं. आता कम्युनिकेशन स्किल हे कोणत्याही लँग्वेज मधून असतात, पण ते असतातच. पण स्पेशली मार्केटमध्ये जर तुम्ही गेलात, कॉर्पोरेट फील्डमध्ये जर तुम्ही गेलात, तर इंग्लिश कम्युनिकेशनवरती जास्त फोकस केलं जातं. ज्याचं कम्युनिकेशन चांगलं, ज्याचं इंग्लिशवरती छान कमांड, त्याला जॉब, ऑलमोस्ट असं समीकरण बनलेलं आहे. तर पालकांनी या गोष्टीचा विचार करावा असं मला वाटतं. तुम्हाला जे वाटतं योग्य की इंग्लिश फक्त एक विषय आहे की भाषा आहे, मग आपण शिकायचं तर तो फक्त एक विषय म्हणून शिकावं की भाषा म्हणून शिकावं, हे तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगा. आणि मला पर्सनली मला असं वाटतं, कारण मी पण एका ग्रामीण भागातून आलेली आहे. कारण मला सुद्धा जेव्हा मी एखाद्या इंटरव्ह्यूला जायचे तेव्हा मला इंग्लिशमधलं जरी नॉलेज असलं तरी सुद्धा तिथं मला प्रेझेंट करता येते का, तिथं मी इंग्लिशमधून कसं बोलते हे पाहिलं जायचं, ना की माझं नॉलेज चेक केलं जायचं. आणि मग जर आपलं कम्युनिकेशनवरती कमांड नसेल तर देर इज नो यूज ऑफ युअर नॉलेज, isn't it? If you are not able to express it, if you are not able to present it. आणि म्हणून आपल्याला जर एक मार्केटमध्ये टिकायचं असेल, छान पद्धतीने जॉब मिळवायचा असेल किंवा इन फ्युचर एका चांगल्या लेवलला पोहोचायचं असेल तर तुमचं इंग्लिशवरती कमांड असणं खूप गरजेचं आहे. आज आपल्या ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर बरीच मुलं इंग्लिश मिडियमला असतात. आज इंग्लिश मिडियमला मुलं आहेत, त्यांच्या आई वडील ग्रॅज्युएट सुद्धा आहेत, पण तरी सुद्धा एखाद्या मुलानं प्रश्न विचारला तर त्या आई वडिलांना उत्तर देता येते का? आणि मग त्यावेळेला कुठेतरी आई वडिलांना सुद्धा गिल्ट येतो मनामध्ये की मला इंग्लिश येत नाही. आणि ऍक्च्युली आई वडिलांनी सुद्धा त्यावेळेला एक हाच विचार मनात ठेवलेला असतो की मला इंग्लिश येत नाही, कमीत कमी माझ्या मुलाला तरी यावं, आणि म्हणून इंग्लिश मिडियमला घातलेलं असतं. खरं तर माध्यम कोणतं असावं हा विषय नंतरचा आहे, म्हणजे मराठी माध्यम असावं, इंग्लिश माध्यम असावं हा विषय नंतर आहे. पण फक्त भाषा म्हणून इंग्लिशकडे बघणं हे खूप गरज आहे आणि आजच्या काळाचीही गरज आहे. आणि म्हणूनच खरं तर तुम्ही इंग्लिश भाषेवरती कमांड मिळवणं खूप गरजेचं आहे. विषय म्हणून तुम्ही शाळेत शिकत जाणारच आहात, विषय म्हणून शाळेमध्ये मार्क्स मिळवतच जाणार आहेत, पण त्या विषयाबरोबरच तुम्हाला ती भाषा म्हणून जमतीये का? आज आपण मराठी सहजपणे शिकतो, पण इंग्लिश तसं जमते का? त्याचं कारण काय आहे याचा कुठेतरी पालकांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि आपल्या मुलाला विषय म्हणून तो सहज शिकत जाणार आहे तर त्या गोष्टीकडे जास्त फोकस न करता तो सहज पास होत जाणार आहे, मार्क्स मिळवत जाणार आहे. दॅट इज जस्ट पार्ट अँड पार्सल वी कॅन से. तर आपण गरज कशाची आहे आपल्याला, तर आपण त्याला ही एक भाषा म्हणून शिकवणं गरजेचं आहे. आणि जर भाषा म्हणून शिकलं, कारण इंग्लिश 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 इतका त्याचा बाऊ केला जातो, तर त्याचा बाऊ न करता ती एक भाषा आहे, ती एक कम्युनिकेशनचं माध्यम आहे आणि म्हणून ती भाषा शिकली पाहिजे. दॅट्स इट. कारण कुठेही तुम्ही बाहेर गेलात तर त्या ठिकाणची भाषा येणं तुम्हाला गरजेचं आहे आणि जास्त करून वापरली जाते तर ती इंग्लिश वापरली जाते आणि म्हणून फक्त इंग्लिश येणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक नॉलेज तुम्ही इंग्लिशमधूनच घेतलं पाहिजे, पण इंग्लिश तुम्हाला येणं हे गरजेचंच आहे आणि आलंच पाहिजे. आणि म्हणूनच माझी पालकांना एक विनंती आहे की मुलांना इंग्लिश विषय म्हणून शिकवण्याबरोबरच त्यांना ती भाषा म्हणून शिकवणं सुद्धा गरजेचं आहे. आणि याच्यावरती खरंच पालकांनी विचार करावा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.